नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी भूगोल प्रथम घटक चाचणी पेपर. एकूण 20 गुणांचा आपला पेपर असणार आहे आणि यामध्ये आपण प्रश्न आणि उत्तरे दोन्ही पाहणार आहोत. त्यामुळे आपण व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चला आता सुरू करूया आजचा पेपर. यामध्ये सर्वात पहिले प्रश्न क्रमांक पहिला, अचूक पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. एकूण 3 गुणांसाठी त्यामध्ये पहिलं, खचदरी निर्माण होण्यासाठी भूकवचावर हालचालींची ताण क्रिया घडावी लागते. ठीक आहे. यानंतर 2, वितरणाच्या नकाशांचा मुख्य उद्देश डॅश दाखवणे असतो, तर उत्तर स्थान दाखवणे असतो. 3, खंड हे स्वरूपाचे भूरूप होय, तर उत्तर खंड हे प्राथमिक स्वरूपाचे भूरूप होय. यानंतर यामध्ये पुढील प्रश्न क्रमांक 2, पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहायची आहेत एकूण 3 गुणांसाठी. त्यामध्ये सर्वात पहिला, वितरणाच्या नकाशाचा एक प्रकार लिहा, तर टिंब पद्धतीचा नकाशा. यानंतर 2, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक, तर उत्तर भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक रिश्टर आहे. 3, जमिनीत बिळे तयार करून राहणाऱ्या कोणत्याही एका प्राण्याचे नाव लिहा, तर उंदीर, घूस, ससे इत्यादी प्राणी जमिनीत बिळे करून राहतात. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 3, त्यामधील टिपा लिहा. कोणत्याही 2 यामध्ये आपल्याला टिपा लिहायच्या आहेत एकूण 4 गुणांसाठी. ज्वालामुखी, जैविक विदारण, टिंब पद्धत. तर ज्वालामुखी पृथ्वीच्या प्रावरणातून तप्त असे द्रव, घन आणि वायुरूप घटक भूपृष्ठावर फेकले जातात. ही क्रिया म्हणजेच ज्वालामुखीचा उद्रेक होय. राख, पाण्याची वाफ, अनेक प्रकारचे विषारू व ज्वलनशील वायू, तप्तद्रव्य स्वरूपातील शिलारस इत्यादी पदार्थ बाहेर फेकले जातात. यानंतर 2, मानवी, प्राणी व वनस्पती या सजीवांमुळे खडकांचे जैविक विदारण होते. जुने किल्ले, इमारती व वास्तू भेगांमध्ये झाडांची मुळे वाढतात, त्यामुळे खडकांच्या रूपात निर्माण होते व खडक फुटू लागतात. उंदीर, घुशी, ससे इत्यादी प्राणी जमिनीत मुंग्या, वाळू तयार करतात. या प्राण्यांना खननक्रिया असे म्हणतात. ठीक आहे. यानंतर पुढील प्रश्न क्रमांक 4, भौगोलिक कारणे द्या. कोणतेही 2, एकूण 4 गुण. 1, ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे भूकंप होऊ शकतो. 2, तापमानातील बदलामुळे कायिक विदारण घडून येते. 3, बहुतांश जागृत ज्वालामुखी भूपट्ट सीमांवर आढळतात. प्रश्न क्रमांक 5, फरक स्पष्ट करा. कोणतेही 2, एकूण 6 गुण. यामध्ये पहिला, भूकंप व ज्वालामुखी, टिंब पद्धत व क्षेत्रगणी पद्धत, गट पर्वत व वली पर्वत. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचे आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायचे.